नमस्कार. RTE 25% योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासाठी ही मार्गदर्शक पत्रिका आहे. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. तर चला मग आपण सुरू करूया. RTE 25% योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासाठी ही माहिती आहे. सर्वप्रथम आपण ही वेबसाईट आहे, या वेबसाईटवर जायचं आहे. student.maharashtra.government.in या वेबसाईटवर गेल्यानंतर आपण अशा प्रकारचं पेज हे आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आता हा जो बाण दिसत आहे यामध्ये RTE 25% ॲडमिशन हे 24-25 आहे, परंतु येथे 26-27 येणार. मग या 26-27ला आपण इथे क्लिक करा. त्यानंतर मग आपल्यासमोर अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होईल आणि या ठिकाणी आपण हे जे वरच्या बाजूला यामध्ये ऑनलाईन ॲप्लिकेशन हा ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर आपण क्लिक करा. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपण या पेजवर येणार. या पेजवर आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. मग या न्यू रजिस्ट्रेशनवर आपण क्लिक करा. त्यानंतर अशा प्रकारे न्यू रजिस्ट्रेशनवर आपण क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं डॅशबोर्ड ओपन होईल. यामध्ये आपल्याला काय काय भरायचं आहे, या ठिकाणी जिल्हा आहे, त्यानंतर या ठिकाणी लास्ट नेम आहे, फर्स्ट नेम आहे आणि मिडल नेम आहे. म्हणजे जो आपला पाल्य आहे त्या पाल्याचं इथे आडनाव टाकायचं आहे, त्याचं इथे नाव टाकायचं आहे आणि इथे पालकाचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर इथे दुसऱ्या ऑप्शनमध्ये चाइल्ड डिसेबिलिटीमध्ये दिलेलं आहे. म्हणजेच काय तर या ठिकाणी अपंगत्व असेल तर यस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर या ठिकाणी पाल्याची जी जन्मतारीख आहे ती योग्यरित्या या ठिकाणी भरा. त्यानंतर या ठिकाणी कॅप्चा टाका आणि या ठिकाणी मोबाईल नंबर. आता यामध्ये एक विशेष आपल्याला ध्यान ठेवायचे आहे की विद्यार्थ्याचे नाव, जन्मदिनांक अचूक भरावी. त्यानंतर या ठिकाणी आपण जिल्हा टाकला, नाव टाकलं. त्यानंतरचा भाग जो आहे हा अशा प्रकारे आपल्याला हे भरून घ्यावं लागेल. हे एक उदाहरण आहे. इथे जिल्हा आहे, इथे आडनाव आहे, इथं फर्स्ट नेम आहे आणि इथं मिडल नेम आहे. इथे जन्मतारीख ही अचूक भरावी, कारण या ऑप्शनवर जेव्हा तुम्ही हे जे रजिस्ट्रेशन करता त्या रजिस्ट्रेशनमध्ये आपलं योग्य आपण भरल्या गेलं पाहिजे. त्यानंतर आपल्याला एक SMS येतो, युजर नेम आणि पासवर्ड असा एक SMS येतो मोबाईलवर, जो आपण मोबाईल नंबर टाकलेला असतो त्याच्यावर अशा प्रकारचा मेसेज येईल. त्यानंतर आपण इथंसुद्धा आपल्याला शो होतील. जेव्हा आपण हे करू तेव्हा इथंसुद्धा आपल्याला तो दिसेल. तर ह्या दोन ठिकाणी आता इथे आपला जो हा युजर नेम आहे हे टाका आणि इथं पासवर्ड जो आहे तो टाका. त्यानंतर कॅप्चा भरा आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर आपल्याला असा डॅशबोर्ड ओपन होईल. या ठिकाणी आपण ॲप्लिकेशन नंबर येईल आपला आणि इथं ओल्ड पासवर्ड जो आपल्याला शो झालता, आपल्याला मेसेज आलता तो टाका आणि आता आपल्याला आपल्या पसंतीचा एक पासवर्ड इथे तयार करायचा आहे. त्यानंतर आपण सबमिट करा. सबमिट केल्यानंतर पासवर्ड अपडेट सक्सेसफुली असा मेसेज येईल. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करा. सबमिट बटनवर क्लिक करा नंतर आपण पुन्हा आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि या ठिकाणी आपला पासवर्ड टाका आणि इथं कॅप्चा टाका आणि लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर आपण फॉर्म या अशा प्रकारच्या डॅशबोर्डवर आपण येणार. या ठिकाणी आपला फॉर्म आपल्याला भरायचा आहे. यामध्ये माहिती कशी भरायची, काय कशी भरायची ती अचूक अशा चांगल्या प्रकारे माहिती भरल्या गेली पाहिजे. त्याच्यानंतर आपण व्यवस्थित
काळजीपूर्वकच या बाबीकडे लक्ष दिलं पाहिजे.